ओम नमो ज्याच्या वेदकृतीपाच्या जय जय स्वसाम्राज्य आत्मरूपा देवात्मकी गणेश सकलात्मक प्रकाश म्हणे निवृत्ती नासो अवधारी दो अवधान अकार चरण उकार उदर विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकारी अकार उदर विशाल अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकार अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकार हे तिन्ही केथ एक वटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया आदि निमाले आदि हे तिन्ही केथ एक वटले ते मिया गुरुकृपा नविले ते शब्द ब्रह्म कवळले ते आदि मिया नविले आले हे केथ हे तिन्ही केथ एक वटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते मिया आदि नमिले आदि हे गुरुकृपा नमिले आदि शब्द ब्रह्म कवळे वाणी ब्रह्म शब्द ब्रह्म ब्रह्म विद्या पारंगत असलेली ब्रह्माचं वर्णन कोणी करू शकत नाही ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन करू शकत नाही ब्रह्मज्ञानाची विद्या कुंडलिनी शक्ती ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्व विटाची आपण खाऊ विश्वाचं बीज कुंडलिनी शक्ती पाच दीक्षा देण्याचा अधिकार सिद्ध महायुती पुरुषांचा नारायण तीर्थ स्वामी अयोध्या निवासी 1008 सिद्ध महायोगी शांभवी वेद दीक्षा देण्याचा अधिकाराची परंपरा 1008 सिद्ध महायोगी गंगाधर परमपूज्य गंगाधर तीर्थ स्वामी महाराज शिव योगी बंगाली देशातली ही विद्या आलेली आहे हिमालयाच्या कोशीन टेरीच्या जंगलामध्ये शिवयोगी शांभवी विद्या दीक्षा शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार शिव पार्वतींनी गंगाधर तीर्थ स्वामींना प्रत्यक्ष शक्तिपात शांभवी वेद दीक्षा मंत्र दीक्षा संकल्प दीक्षा स्पर्श दीक्षा दीक्षा देऊन कृतार्थक केलेले आहे शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार उत्तराधिकारी पदाची नेमणूक गुरुपदाची गुरुदीक्षा अधिकारी म्हणून उत्तराधिकारी म्हणून गुरु परंपरेचा अधिकार दीक्षा देण्याचा अधिकार शिव पार्वतीने गंगाधर तीर्थ स्वामींना दीक्षा देण्याचा अधिकार देऊन कृतार्थ केले आहे शक्तिपात दीक्षेची परंपरा सांगत आहे गंगाधर तीर्थ स्वामींचा काळ इसवी सन 1840 ते 1935 हा गंगाधर तीर्थ स्वामींचा जीवनकाल आहे शांभवी वेद दीक्षा शिवदीक्षा शक्तिपात शिवदीक्षा पारंगत असलेले त्यांचे गुरु मुकुंद तीर्थ स्वामी महाराज मुकुंदानंद तीर्थ स्वामींचे गुरु परमानंद तीर्थ स्वामी म्हणजे गंगाधर तीर्थ स्वामींचे परमगुरु परात्पर परमानंद तीर्थ स्वामी पण शिवदीक्षा बंगाली दीक्षा बंगाल प्रांतातून बंगाल देशातून ढाक्याची राजधानी बंगालची राजधानी ढाका अयोध्या निवासी असलेले जन्माला आलेले सिद्ध महायोगी उच्च कोटीचे सिद्ध महायोगी शिवयोगी योग चूडामणी शक्तिपात दीक्षा बालयोगी बाल संन्यासी बाल ब्रह्मचारी ब्रह्मकुलोत्पन्नम ब्रह्मकुळात उत्कंठ असलेले शिवयोगी 1008 परमपूज्य नारायण तीर्थ देवस्वामी पूर्वाश्रमीचे नाव कालिकेश्वर जन्मकाल इसवी सन 1870 साल 1870 ते 1935
पूर्वाश्रमीचं नाव कालीकिशोर. आश्विन शुद्ध पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, 99 भक्षण. 1870 साली मृत्यूलोकात अवतीर्ण झालेले सिद्ध महायोगी, अयोध्या निवासी असलेले, जन्माला आलेले, वैराग्याची आवड निर्माण झालेली, वयाच्या 8व्या वर्षी भगवत दीक्षेची, शिवदीक्षेची, शक्तिपात दीक्षेची, शांभवी दीक्षेची, दीक्षाधिकारी गुरुपदाची, शिवयोग्याची, शिवभेटीची, भगवत भक्तीची तळमळ लागलेली, वैराग्य निर्माण झालेली पालमुखी नारायणानंद तीर्थ स्वामी, नारायण देव तीर्थ स्वामी. पूर्वाश्रमीचं नाव 1008 परमपूज्य नारायण तीर्थ देव स्वामी. पूर्वाश्रमीचं नाव 1008 परमपूज्य कालीकिशोर. 1870 साली, इसवी सन 1870 साली मृत्यूलोकात आश्विन कृष्ण पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवतीर्ण झालेले, जन्माला आलेले सिद्धयोगी, उच्च सिद्धकोटी शक्तिपात दीक्षा गंगाधर तीर्थ स्वामी शिवयोगी. पश्चिम बंगालजवळ चंदन तलावावर, चंदन झील, मदारीपूर, चंदन झील, तिथं झोपडीमध्ये गंगाधर तीर्थ स्वामींची भेट होऊन, सिद्ध महायोगी शिवयोग्यांची भेट होऊन, 1008 परमपूज्य शिवयोगी गंगाधर तीर्थ स्वामींनी ज्यांना शिवपार्वतींपासून शक्तिपात दीक्षा, अनुग्रह, कृपाशीर्वाद, कृपावर्षा, गुरुदीक्षा प्राप्त होऊन उत्तराधिकारी पदावर नेमणूक करणारे गंगाधर तीर्थ स्वामींना शिव पार्वतीने दीक्षा देऊन कृतार्थ केले. ते गंगाधर तीर्थ स्वामींकडून चंदन झील झोपडीमध्ये, मदारीपूरमध्ये, पश्चिम बंगाल मदारीपूरमध्ये चंदन झील या ठिकाणी झोपडीमध्ये गंगाधर तीर्थ स्वामींनी शक्तिपात योग दीक्षा देऊन, शांभवी वेद दीक्षा देऊन, कृपाशीर्वाद देऊन कृतार्थ करून उत्तराधिकारी पदावर नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे. तिथून गंगाधर तीर्थ स्वामींपासून ही शक्तिपात दीक्षा परंपरा संपूर्ण देश विदेशामध्ये, जगभर, विश्वामध्ये प्रगट झालेली आहे. पश्चिम बंगाल चंदन झील मदारीपूरपासून ही शक्तिपात दीक्षा, पश्चिम बंगालचे स्वामी बालयोगी ब्रह्मकुल अयोध्या निवासी, तिथून नारायण देव तीर्थ स्वामींपासून शक्तिपात दीक्षा नारायण तीर्थ देव स्वामींना कधी मिळाली तर इसवी सन 1886 साल. नारायण 1008 परमपूज्य अयोध्या निवासी बालयोगी परमपूज्य नारायण देवतीर्थ स्वामी, पूर्वाश्रमीचं नाव कालीकिशोर स्वामी तीर्थ, यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी इसवी सन 1886 साली अक्षय तृतीयेचा, अक्षयानंद अक्षय तृतीयेचा 3:30 मुहूर्तातला मुहूर्त, त्या दिवशी गंगाधर तीर्थ स्वामींनी शिवयोग योगाची दीक्षा, शांभवी दीक्षा, शक्तिपात दीक्षा कृतार्थ केले व मुमुक्षु साधकांना दीक्षा देण्याचा उत्तराधिकारी पदाची नेमणूक नारायण तीर्थ देव स्वामींना देऊन त्यांना कृतार्थ करण्यात आलेली, नेमणूक करण्यात आली. तिथून हिमालयाच्या कुशीमध्ये 1008 शक्तिपात दीक्षा श्री परमपूज्य
शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज हे त्यांचे उत्तराधिकारी. त्यांच्यावर कृपाशीर्वाद शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ करण्यात येऊन त्यांना उत्तराधिकारी पदाची नेमणूक त्यांची करण्यात आलेली आहे. तिथून 1008 शंकर श्री परमपूज्य शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामींचे शिष्य उत्तराधिकारी म्हणून बंगाल जिल्ह्यात ढाका देवी, बंगालची राजधानी ढाका देवी, ढाकेश्वरीचे कुलोपाध्याय लोकनाथ तीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव योगेशचंद्र चक्रवर्ती होते. 1008 श्री परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामींचा जन्मकाल इसवी सन 1892 साली वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी रविवार 8 मे इसवी सन 1892 साली रविवारी वैशाख शुद्ध द्वादशी वामन द्वादशी त्या दिवशी लोकनाथ तीर्थ स्वामी योगेशचंद्र तीर्थ स्वामींचा पूर्वाश्रमीचं नाव योगेशचंद्र तीर्थ स्वामी श्री परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामींचा जन्मकाल जन्मतिथी आहे. त्यांना शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामींनी शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ करण्यात आलेला आहे. तेथून उत्तराधिकारी पदाची नेमणूक लोकनाथ तीर्थ स्वामींची करण्यात आलेली आहे. शिष्यत्व पत्करले. भक्तांना मुमुक्षु साधकांना दीक्षा देण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. उत्तराधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली. तिथून एक 1008 योगचूडामणी श्री परमपूज्य वामन दत्तात्रय गोळवणी स्वामी महाराज कोडुत्री निवासी कोल्हापूर जिल्हा तालुका शिरोड कोल्हापूर जिल्हा तालुका राधानगरी व कुडोत्री जन्मगावी 1008 परमपूज्य सद्गुरु दत्तावतारी दत्तात्रयांचा प्रसाद लाभलेले शंकर स्वामी गोळवणी यांचे पुत्र 1008 परमपूज्य श्री वामन दत्तात्रय गोळवणी स्वामी महाराज शंकरा शिवदीक्षा नाथपंथीय दीक्षा नाथ परंपरा प्राप्त असलेले गैनीनाथांची गुरुपरंपरा लाभलेले गोळवणी महाराज दत्तावतारी वामन दत्तात्रय गोळवणी यांचा जन्म मार्गशीर्ष मिती मार्गशीर्ष कृष्ण वद्य पक्ष गुरुवारी 23 डिसेंबर 1886 साली इसवी सन 1886 साल मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी गुरुवार विशाखा नक्षत्र तुळ राशी अंत्यनाडी राक्षयंत्र तुळ राशी राशी स्वामी शुक्र ब्रह्मकुलोत्पन्नम दत्तभक्त दत्त महाराजांचा वामनरावजी गोळवणी महाराजांचा वामनदेवांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय शंकर गोळवणी महाराज. दत्तात्रयांची धर्मपत्नी उमादेवी गोळवणी वामनदेव वामन दत्तात्रय गोळवणी महाराजांची मातोश्री उमादेवी दत्तात्रय आणि उमादेवींच्या पोटी सद्गुरू 1008 परमपूज्य सिद्धयोगी वामन दत्तात्रय गोळवणी स्वामी महाराजांचा जन्म दत्तात्रय आणि उमा देवीच्या कुळामध्ये
यांच्या फळामध्ये उत्पन्न झालेले, यांच्या पोटी अवतीर्ण झालेले गुरु दत्तात्रेयांचाच अवतार, सिद्धयोग्यांचाच अवतार, नाथपंथीय सिद्धयोग्यांचाच, दत्तप्रभूंचा साक्षात्कार, दत्तमूर्तीचा कृपाप्रसाद, उमादेवींना दत्त महाराजांचाच प्रसाद, चांदीच्या पादुका प्राप्त असलेले नित्य दैनंदिन पाठे प्रदक्षिणा औदुंबराला नरसोबावाडी क्षेत्रामध्ये येऊन दर पौर्णिमेला दत्तात्रेय स्वामी आणि उमादेवी दर पौर्णिमेला त्यांची वारी असायची. घोड्यावर बसून कुडोत्रीपासून श्री क्षेत्र नरसोबावाडी कोल्हापूर जिल्हा दर पौर्णिमेची वारी कित्येक तपांची वारी, कितीतरी जन्मोजन्मीची पुण्याई प्राप्त असलेले दत्तभक्त, गुरुभक्त, नाथपंथीय भक्त, नाथ परंपरा, बहिणीनाथांची त्यांच्या कुळामध्ये गुरुपरंपरा प्राप्त झालेली, गुरुदीक्षा प्राप्त असलेली नाथपंथीय दीक्षा, योग दीक्षा, शांभवी दीक्षा, मंत्र दीक्षा, शिवयोग्यांची दीक्षा, सिद्धयोगी अवतीर्ण झालेली, दत्त महाराजांचा प्रसाद, कृपा प्रसाद गहिनीनाथांनी प्रसन्न होऊन, दत्त महाराज प्रसन्न होऊन उमादेवींना चांदीच्या दत्त पादुकांचा प्रसाद म्हणून भेट दिलेले, गुरुदर्शन दिलेले, साक्षात्कार करून दिलेले, दत्तदर्शन, कृपा प्रसाद, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन, अनुभूती साक्षात्कार घडून आलेला आहे. संकल्प दीक्षा, दत्तप्रभूंनी दीक्षा दिलेली, मंत्र दीक्षा दिलेली, वळवणी महाराजांची पूर्वाश्रमीची सिद्धयोगी दत्तावतारी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी दत्तावतारी पूर्वाश्रमीचे मंत्रगुरु वळवणी महाराजांची, वामनदेव दत्तात्रेय वळवणी महाराजांची दत्तावतारातले पूर्वाश्रमीचे दत्त साक्षात्कारी दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंत्रदीक्षा देणारे गुरु, परंतु शक्तिपात, शिवदीक्षा, कुंडलिनी दीक्षा, मंत्रदीक्षा, स्पर्श दीक्षा, शांभवी दीक्षा, वेद दीक्षा देणारे, संकल्प दीक्षा देणारे, शक्तिपात दीक्षा देणारे, शिवदीक्षा देणारे गुरु लोकनाथ तीर्थ स्वामींकडून त्यांना कुंडलिनी शक्तिपात दीक्षा अधिकार दीक्षा देऊन कृतार्थ करण्यात आलेले उत्तराधिकारी पदाची नेमणूक टेंबे स्वामींनी व लोकनाथ तीर्थ स्वामींनी, वासुदेवानंद सरस्वतींनी मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार वळवणी महाराजांना देण्यात आलेले आहे. ते मंत्रगुरु, मंत्रदीक्षा देणारे गुरु व कुंडलिनी शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ करून शांभवी वेददीक्षा, शिवदीक्षा, स्पर्श दीक्षा, संकल्प दीक्षा देण्याचा अधिकार, मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार, शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार वळवणी महाराजांना देऊन कृतार्थ करण्यात आलेली व भक्तांचा उद्धार करण्याचा अधिकार, दीक्षा भक्तांना देण्याचा अधिकार वळवणी महाराजांपासून परंपरा चालत आलेली आहे. तिथून भक्तजनांचा उद्धार करण्यात आलेला आहे. दीक्षा देण्याचा अधिकार तिथून नंतर दत्तात परमपूज्य दत्तावतारी धोंडेराज शास्त्री, गणेश शास्त्री चक्रवर्ती, गणपती उपासक, गणेश भक्त, त्यांचे पुत्र दत्तात्रेय शास्त्री, धोंडेराज शास्त्री, कवीश्वर स्वामी महाराज, जन्मकाल नरसोबावाडी, दत्तात्रेय शास्त्री, धोंडेराज शास्त्री, कवीश्वर महाराजांचा जन्मकाल 2 मार्च 1910 साली मृत्यूलोकात अवतीर्ण झालेले दत्तात्रेय शास्त्री, धोंडेराज शास्त्री, कवीश्वर ब्रह्मर्षी दत्तात्रेय शास्त्री, धोंडेराज शास्त्री, कवीश्वर महाराजांचे जन्मतिथी
माघ शुद्ध माघ कृष्ण तृतीया कवीश्वर महाराजांचा जन्म 2 मार्च 2/3/1910 2 मार्च 1910 इसवी सन 2010 1910 विशाखा नक्षत्र अंतराळी नक्षत्रगण तुळ राशी दत्तावतारी दत्तभक्त गणेश भक्त आणि वेदमूर्ती चारी वेदांत चारी वेद न्यायमूर्ती न्यायदर्शन गुरुदर्शन गुरुभक्ती योग शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार गृहिणी महाराजांकडून सद्गुरू वामनदेव दत्तात्रय गृहिणी स्वामी महाराजांकडून दत्तात्रय शास्त्री दोंडेराज शास्त्री कवीश्वर महाराजांना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ करण्यात आलेली आहे. आणि शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार कवीश्वर महाराजांना देण्यात येऊन दीक्षा देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. उत्तराधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली. तिथून गुरुपरंपरा भारतामध्ये आलेली आहे. अतिशय गुरुभक्त दत्तभक्त पूर्व पुण्य सविला योग्या पुण्यवर्तो ज्ञान देखील योग साधना योग दीक्षा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम ते ज्ञान ते आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरुकुलामध्ये जावं लागतं. भगवान वेद महर्षी वेद व्यासापासून अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु दर्शन करावं. चातुर्मासाचा प्रारंभ होतो. गुरुदीक्षा गुरुपूजन गुरुध्यान ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा मोक्षाचं मूळ जन्माचं मूळ योग्यान भक्तीचा मूळ गुरुदर्शन गुरुभक्ती ध्यानाचा मूळ दर्शनाचा मूळ जीवनाचा मूळ जीवनाचा कार्यारंभ गुरुदर्शनापासून गुरुभक्तीपासून गुरुकृपेपासून गुरुमंत्रापासून गुरुदीक्षेपासून शक्तिपात दीक्षेची परंपरा गुरुपूजनाचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा चातुर्मास संन्यासांचा चातुर्मास 2 महिन्याचा असतो. आषाढ पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा संन्यासाचा चातुर्मास 2 महिन्याचा ग्रस्तांचा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. भगवान वेद महर्षी वेदव्यासापासून आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वेदव्यासांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपूजनाचा दिवस. व्यासोच्चिष्ट व्यासपूजन ब्राह्मी मुहूर्तावर ध्यान करावं गुरुमंत्राचं ध्यान करावं गुरुचिंतन ब्रह्मचिंतन गुरुदर्शन गुरुसेवा गुरुभक्ती गुरुसेवा मंत्रयोग लयोग हठयोग कुंडलिनी सिद्ध महायोग शक्तिपात दीक्षा योग शिवयोगी शिव शिव म्हणता वाचे मिळणार आहे बाबाचे आयसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णित आगम ग्रंथ निगम ग्रंथ कथा कल्पतरू शिवपुराण शिवमहापुराण श्रीमद भागवत महापुराण 18 पुराणांची निर्मिती 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणांची निर्मिती करून सुद्धा भगवान वेद महर्षी व्यासांना आत्मशांती मनशांती मिळेना म्हणून नारदांच्या दर्शनामुळे देवर्षी नारदांचं दर्शन झाल्यानंतर नारदांची कृपा झाल्यानंतर भगवान वेदव्यासांनी श्रीमद भागवत ग्रंथाची निर्मिती केली आणि भागवत पुराण लोकोद्धारासाठी ज्ञानदान भक्तिरसायन ब्रह्मरसाचं भोजन केलं. भगवत भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवत ग्रंथाची निर्मिती केली भागवत कथा सांगितली. त्यावेळेला भगवान वेद महर्षी व्यासांना आत्मशांती मिळाली म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी जीवनातून मुक्त होण्यासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी गुरुपूजनाचा गुरु ध्यानाचा गुरुमंत्राचा गुरु सहवासाचा गुरु सत्संगतीचा गुरु
पूजनाचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा. व्यासपूजन गुरुपूजन करण्याचं गुरु चिंतन करावं, गुरूंची पूजा करावी. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरुमाता गुरुपिता गुरु आमची कुल देवता गुरुपूजे पर्वता मार्ग नेणे. श्री गुरु शरणम श्री गुरु चरणार्पितमस्तु. गुरुंचं पूजन करावं, गुरूंची सेवा करावी. गुरुकुलामध्ये राहून वेदाध्ययन ब्राह्मणांनी करावं, ब्राह्मण गोष्टींनी गुरु सेवा करावी. गुरुजनांचा आचार्य धर्मगुरूंना वंदन करावं, गुरु ध्यान करावं, गुरूंची सेवा करावी. गुरूंचं नामस्मरण करावं, सद्गुरू दत्तात्रयाचं नामस्मरण करावं, गुरुपूजन करावं, आई वडिलांचं गुरु म्हणून पूजन करावं. आपल्या वरिष्ठ अधिकारी धर्मगुरूंची धर्मपंडितांची ब्राह्मणांची सेवा करावी, वेदमूर्तीची सेवा करावी. वेदव्यासांचं चिंतनाचा दिवस, दर्शनाचा दिवस, व्यासोच्छिष्ट भक्तिरसायन म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ गुरुपूजनाचा दिवस. योगाश्रयम वयोवृत्ता ब्रह्मणोपशमाश्रयम शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मणोपशमाश्रयम. ब्रह्मदर्शन ब्रह्मसाक्षात्कार योगयुक्त योगदर्शनाचा योग साधना करण्याचा मुमुक्षु साधकांचा गुरु शिष्याचा संवाद, गुरुदर्शनाची भेट, गुरुदर्शनाची तळमळ, गुरूंचं ध्यान, गुरुमंत्राचा जप, गुरुमंत्राचं तपश्चर्या. गुरूंचं ध्यान करावं, गुरूंचं पूजन करावं, गुरुची सेवा करावी. श्री गुरुचरणार्पितमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. श्री पांडुरंग हरी श्री वासुदेव हरी. श्री गुणवणी वामनदेव गुणवणी स्वामी महाराज की जय. श्री गुरुशरणम श्री गुरुचरणार्पितमस्तु. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.